नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सर्वांनाच आवडणारे असे नूडल्स। तर हाक्का नूडल्स कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बस काहीच भाज्यांचा वापर करून हे बनवायचं। तर आता आपण साहित्य पाहूया। त्यासाठी मी इथे एक पॅकेट हाक्का नूडल्स घेतले, त्यानंतर काळी मिरी पावडर, तेल, सोया सॉस आहे, विनेगर घेतलाय, त्यानंतर कोबी घेतली एक वाटी चिरून, शिमला मिरची आहे, त्यानंतर लसूण, मीठ, कांदा आणि गाजर। तर आता आपण सुरुवातीला काय करायचं आहे, नूडल्स बॉईल करून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे। नूडल्स शिजतील एवढं पाणी ठेवायचं आहे। मी 3 ते 4 ग्लास एवढं इथे पाणी ठेवलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचाभर तेल घातलं आहे, म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटले जाणार नाहीत, सुटसुटीत होतील। त्यासाठी तेलाचा वापर करायचा थोडासा। आणि मग गॅसचा फ्लेम हाय करून आपण हे 10 मिनिटासाठी उकडून घ्यायचे, म्हणजे नरम होतील ते आणि सुटले जातील। तोपर्यंत आपल्याला हे छान बॉईल करून घ्यायचे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर हळूहळू हे नूडल्स जे आहेत ते नरम व्हायला सुरुवात होईल। तुम्ही पाहू शकता आता हे 2 पार्ट्समध्ये सेपरेट होत आहेत। तर आता हे नूडल्स जे आहेत ते शिजून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता सर्व नूडल्स जे आहेत ते मस्त मोकळे झालेले आहेत आणि छान शिजले सुद्धा गेलेले आहेत। तर आता मी गॅस बंद करते आणि हे आपण ह्याचं पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे। तर मी इथे एक चाळणीवरती हे गाळून घेते आणि काय करायचं, आता ह्याच्यावरती मी थंड पाणी घालणार आहे लगेच, म्हणजे हे चिकटले जाणार नाहीत एकमेकांना आणि छान सुटसुटीत होतील। गरम वाफेमुळे ते चिकटले जातील, तर लगेच थंड पाणी घालायचं आणि त्यांना थंड करून घ्यायचं। तर मी इथे एक ग्लासभर एवढं थंड पाणी घातलंय आणि आता मी हे साईडला ठेवून देते। आणि आता आपण ज्या भाज्या आहेत त्या आधी फ्राय करून घेणार आहोत आणि मग नूडल्स यामध्ये घालायचे। तर आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात। तर आता इथे कढईमध्ये मी पुन्हा 2 चमचाभर एवढं तेल घालते। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मी लसूण घालते। लसूण बारीक चिरून घेतलाय, 1 चमचाभर एवढा मी इथे लसूण वापरलाय। त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी एक मोठा कांदा घेतला, त्याचे असे उभे उभे पार्ट्समध्ये चिरून घेतलेत आणि कोबीसुद्धा उभीच चिरून घेतलेली आहे। त्यानंतर शिमला मिरची 1 वाटीभर मी हे तिन्ही सुद्धा वापरले आणि थोडंसं गाजराचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता हे सर्व थोडा वेळ आपल्याला छान भाजून घ्यायचं, अगदी खूप असं शिजवायचं नाही आहे, त्यांचा जो क्रंचीपणा आहे तो राहिला पाहिजे। तर भाज्यांना मी आता इथे 2 मिनिटभर परतून घेते। तर आता इथे तुम्ही पाहू शकता भाज्या ज्या आहेत त्या हलकासा रंग ह्याचा बदललेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, थोडं कमी वापरायचं आहे कारण सॉसमध्ये ना मीठ असतं, तर मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे। त्यानंतर इथे मी काळी मिरी पावडर घालते, अर्धा टीस्पून एवढी घातली आहे। त्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मी इथे 2 चमचाभर सोया सॉस घातला आहे। त्यानंतर 1 चमचाभर एवढं विनेगर घालायचं आहे इथे आणि पुन्हा आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवला आणि हे छान एकजीव असं परतून घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर ह्यामध्ये जे आपण बॉईल करून ठेवलेले नूडल्स आहेत ते इथे घालायचे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी इथे सुरुवातीला नॉर्मल चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग 2 फोकच्या मदतीने इथे मी मिक्स करून घेते। आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा कढई आपली लहान असते, त्याच्यामुळे हे मिक्स करताना थोडासा प्रॉब्लेम होईल। तर काय करायचं, 2 फोक घ्यायचे आणि मग त्याच्या मदतीने हे छान असे मिक्स होतात आणि तुटले सुद्धा जात नाहीत। तर आता मी इथे काय करणार आहे, 2 फोक घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। म्हणजे जर क्वांटिटी कमी असेल तर एका चमच्याच्या मदतीने हे होतं, पण क्वांटिटी जास्त असेल, भांडं लहान असेल तर मग 2 फोकच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स होतात। तर मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता इथे नूडल्स जे आहेत ते छान असे तयार झाले आहेत आणि आता मी इथे वरतून
कांद्याची जी पात आहे ती इथे घालणार आहे आणि मग नूडल्स जे आहेत ते गरमागरम खाण्यासाठी तयार होतील। तर आता इथे मी कांद्याची पात घातली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हलकंसं मिक्स करून घेते। तर आता हे नूडल्स जे आहेत ते तयार झालेत बनून। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त गरमागरम नूडल्स आहेत, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि चवसुद्धा अगदी आपण बाहेरून विकत आणतो ना, अगदी तशीच आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।